Hello, good afternoon all. Good afternoon. Good afternoon, sir. So today we will start our new chapter of pharmacognosy, that is isolation, identification and analysis of phytoconstituent. Okay. पण एक्सट्रॅक्शन केल्याशिवाय तर आयसोलेशन ऑफ कंपाऊंडचं आयसोलेशन करता येत नाही. ओके, तर मग एक्सट्रॅक्शन म्हणजे काय? तर एक्सट्रॅक्शन इज द प्रोसेस ऑफ सेपरेशन ऑफ mixture of components from plant or animal sources, okay, by using solvent. Any extracted compound is which is responsible for the biological activity. मग extraction म्हणजे काय? तर सेपरेशन, मिक्सचर ऑफ कंपोनेंटचं सेपरेशन करायचंय ॲनिमल किंवा प्लांट सोर्स मधल्या कंटेंट पासून बाय युजिंग सॉल्व्हंट सिस्टीम. मग सॉल्व्हंट कुठले असतील? क्लोरोफॉर्म असेल, इथेनॉल असेल, इथाइल एसिटेट असेल, मिथेनॉल असेल, वॉटर असेल, एक्सेट्रा. ओके, देन एक्सट्रॅक्शनचं सिंपल मेथड सांगतो. बाय युजिंग सॉल्व्हंट मेथड पण एक्सट्रॅक्शन करतो आपण, बाय युजिंग फिजिकल मेथड पण एक्सट्रॅक्शन करतो फार्मास्युटिकल ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंटचं. ओके, तर मी तुम्हाला आधी टोबॅकोचं एक एक्झाम्पल सांगितलंय का? येस, टोबॅको. कधी लेक्चरला टोबॅकोचं एक्सट्रॅक्शन टोबॅकोचं एक्झाम्पल सांगितलंय का? हॅलो, No, sir. तर बघा आपल्या अवतीभोवती तंबाखू लोक खातात. तर तंबाखूला चुना का लावतात तो माहितीये का? तंबाखूला चुना का लावतात? घरात कोण खात असेल तर कधी विचारलंय का? येस, येस प्रमोद सर. प्रशांत, माहितीये का तंबाखूला चुना का लावतात? बरं, टोबॅको मध्ये कंटेंट कुठलं असतं? कंटेंट कुठलं असतं टोबॅको मध्ये? निकोटीन असतं, बरोबर? येस ऑर नो? Yes, sir. मग ते निकोटीन ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये केव्हा येतं? निकोटीन इज अल्कोलाइड, INA म्हणल्यावर अल्कोलाइड असणार. पण निकोटीनचं सॉल्ट फॉर्म मध्ये किंवा साल्ट बरोबर रिॲक्शन झाल्यावर त्याचं ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट हे ऍक्टिव्ह होतात, निकोटीन. सॉरी, टोबॅको मध्ये निकोटीन कंटेंट असतं. हे निकोटीन ऍक्टिव्ह करावं लागतं फार्माकोलॉजिकली. मग ते कसं ऍक्टिव्ह करतात? तर कॅल्शियम क्लोराईड यूज करून. ते कॅल्शियम क्लोराईड म्हणजे चुना रब करतात बघा. ज्यावेळेस आपण चुना रब करतो त्यावेळेस त्याचं अल्कोलाइडचं साल्ट अल्कोलाइड फॉर्म मध्ये कन्व्हर्जन होतो आणि त्यामुळे निकोटीन हा ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट जो आहे तो ऍक्टिव्ह फॉर्म मध्ये येतो. ओके, आणि त्यामुळे त्याची बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी इन्क्रीज होते निकोटीनची. त्यामुळे तंबाखूला चुना लावतात, चुना लावूनच खातात. ओके, जर तुम्हाला अजून त्याची पुष्टी करायची असेल तर
तुम्ही जे कोण खातं त्यांना विचारू शकता विदाउट चुना लावून खाल्ली तंबाखू किंवा टोबॅको किंवा विथ दॅट कॅल्शियम क्लोराईड वापरून खाल्ली तर काय फरक येतो लगेच तुम्हाला कळेल. देन प्रॉपर्टी काय आहे निकोटीनची? निकोटीनची प्रॉपर्टी काय आहे? CNS डिप्रेसंट, बरोबर ना? यस, CNS डिप्रेसंट आहे ना? बोला हो. CNS डिप्रेसंट. Yes, sir. ओके. देन आपण विंका रोजिया सरांनी घेतले बा. विंका रोजियाचं एक्सट्रॅक्शन करतो त्यामध्ये विनक्रिस्टिन विनब्लास्टिन नावाचं केमिकल कन्स्टिट्युएंट सापडतं आपल्याला. तर विनक्रिस्टिन विनब्लास्टिन केमिकल कन्स्टिट्युएंट सापडतं त्याची पर्सेंटेज प्युरिटी काय आहे? फक्त 33%. जर तुम्ही 1000 टन एक टन जर विंका रोजिया त्याचे लीव्ह जर एक्सट्रॅक्ट केले तर फक्त 3 ग्रॅमच 30 ग्रॅमच तुम्हाला विनक्रिस्टिन विनब्लास्टिन मिळणार आणि फक्त कॉलम क्रोमॅटोग्राफीनेच विनक्रिस्टिन विनब्लास्टिन हे सेपरेट आउट केलं जातं. त्याची पण पर्सेंटेज प्युरिटी फक्त 96%च आहे. जर तुम्ही असा शोध लावला विनक्रिस्टिन विनब्लास्टिनचं विदाउट कॉलम क्रोमॅटोग्राफीने एक्सट्रॅक्शन जर तुम्ही करून दाखवलं तर यू गॉट नोबेल प्राइज फॉर दॅट. ओके. आणि हा पोटंट अँटी कॅन्सरस ड्रग आहे. नॅचरल ड्रग हा नॅचरल ड्रग पोटंट अँटी कॅन्सरस ऍक्टिव्हिटी दाखवतो. त्यामुळे अदर कम्पेअर टू अदर ड्रग्स या ड्रगचा इफेक्ट अँटी कॅन्सरवर जास्त चांगला आहे. तर हे झालं एक्सट्रॅक्शन. देन आयसोलेशन कशाला म्हणायचं? आयसोलेशन ऑफ कंपाऊंड. जो एक्सट्रॅक्ट आहे एक्सट्रॅक्ट मध्ये आता भरपूर केमिकल कंपाऊंड्स असणार आहेत. 1000 इट्स गोइंग अप टू लॅक्स असे भरपूर कंपाऊंड असतात. त्यामधून आपल्याला सिंगल कंपाऊंड बाहेर करायचं. त्या प्रोसेसला म्हणायचं आयसोलेशन. ओके. ऑफ केमिकल कन्स्टिट्युएंट. सेपरेशन ऑफ सिंगल कंपाऊंड फ्रॉम द मिक्सचर ऑफ कंपोनंट प्रेझेंट इन द एक्सट्रॅक्ट. ओके. त्याला म्हणायचं आयसोलेशन ऑफ कंपाऊंड. देन अनालिसिस ऑफ फायटोकन्स्टिट्युएंट. आता हे आयसोलेशन केलंय त्याचं अनालिसिस कसं करणार आपण? तर बाय स्पेक्ट्रोस्कोपिक Sir. मेथड आहेत. यस. जॉईन करून घ्या ना सर प्लीज. जर स्पेक्ट्रोस्कोपिकल मेथड असतील, IR असेल, NMR असेल, UV असेल, त्या इन्स्ट्रुमेंट द्वारे याचं अनालिसिस केलं जातं. ओके. त्याचा ऍब्सॉर्प्शन स्पेक्ट्रा किती आहे, मॅक्सिमम ऍब्सॉर्प्शन किती नॅनोमीटरला देतो एखादा कंपाऊंड, किंवा त्यात प्रोटॉन्स किती आहेत, कार्बन ऍटम्स किती आहेत. ओके. अशा प्रकारे ऍक्टिव्ह कन्स्टिट्युएंटचं अनालिसिस केलं जातं. देन आपला पहिला पॉइंट आहे आपल्या चॅप्टर मधला टर्पिनॉइड्स. तर टर्पिनॉइड्स काय आहेत? व्होलाटाइल कंपाऊंड्स आहेत. ओके. ऑल्सो इट इज नोन ऍज इथरल कंपाऊंड्स अँड इसेन्शियल ऑइल्स. त्याला इसेन्शियल ऑइल्स सुद्धा म्हणतात. ओके. तर एक्झाम्पल काय आहे टर्पिनॉइड्सचं? पेपरमिंट ऑइल, लेमन ग्रास ऑइल, क्लोव्ह ऑइल, देन सिट्रोनिला ऑइल,
These are the examples of volatile oils, also called as terpenoids. Okay. आणि हे टर्पिनॉइडची प्रॉपर्टी, मेन प्रॉपर्टी काय, ते एक्सपोज होतात एअरला आणि इव्हॅपोरेट होतात ऑर्डिनरी टेम्परेचरला. ओके. आणि हे मिक्सचर टर्पिन आणि सेस्क्यू टर्पिनचं, अल्कोहोलचं, अल्डिहाइड, कीटोनचं हे मिक्सचर आहेत व्होलाटाईल ऑइल्स. इसेन्शियल ऑइल का म्हणतात या टर्पिनॉइड्सला, तर इट गिव्स इसेन्स. That's why it's called as essential oil. Also there is a fatty material is there. So distribution कुठल्या कुठल्या plant families मध्ये, तर they are commonly found in species that Labetti family, Rutaceae family, Piperaceae family, Zingiberaceae, Umbelliferae families, etc. Yes, नंतर आपले ड्रग आहेत. ड्रग स्टार्ट करणार आहेत आपण. अजून एक पार्ट राहतो फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ टर्पिनॉइड्स. फिजिकल प्रॉपर्टी टर्पिनॉइड्स काय, तर कलरलेस लिक्विड्स असतात टर्पिनॉइड्स मोस्टली. देन ऑर्गॅनिक सॉल्व्हंट मध्ये सोल्युबल असतात आणि इनसोल्युबल वॉटर मध्ये इनसोल्युबल असतात. ओके. मोस्ट ऑफ द टर्पिनॉइड्स आणि मोस्ट ऑफ द टर्पिनॉइड्स आर ऑप्टिकली ऍक्टिव्ह. यस, बोला. सर स्लाइड्स दिसत नाही, फक्त फर्स्ट स्लाइड दिसतीये. हो का. आता now it is visible. Yes, now it is visible. सर Yes, sir. Okay. So terpenoids physical properties काय आहेत? They are colorless liquid. Then they are soluble in organic solvent also, and insoluble in water. Most of these terpenoids are optically active and they are volatile in nature. आणि बॉइलिंग पॉइंट जो असतो मोस्टली टर्पिनॉइडचा, तो अराउंड 150 to 180 डिग्री सेल्सिअस. ओके. देन आयसोलेशन कसं केलं जातं टर्पिनॉइडचं, तर बाय डिस्टिलेशन मेथड्स. आता हे व्होलाटाईल ऑइल्स आहेत, म्हणजे त्याचं वेपर म्हणजे कन्व्हर्जन लवकर होणार, त्यामुळे डिस्टिलेशन जरी युनिट लावलं तरी जे या व्होलाटाईल ऑइलचं एक्स्ट्रॅक्ट किंवा आयसोलेशन हे लवकर होतं. देन सॉल्व्हंट एक्सट्रॅक्शन असेल, सॉल्व्हंट एक्सट्रॅक्टला सॉक्सरेट ॲपरेटस वापरतो आपण. देन मॅसरेशन, मॅसरेशनला डार्क लाईट मध्ये आपला एक्सट्रॅक्ट जो आहे, आपलं प्लांट मटेरियल जे आहे त्या सॉल्व्हंट मध्ये डार्क लाईटला ठेवतो फॉर 3 to 7 days. वाय? बिकॉज ऑफ, तर एखाद्या लाईटचं त्यामध्ये रिॲक्शन होऊ नये, लाईटचा इफेक्ट त्यामध्ये पडू नये यासाठी. देन क्लासिफिकेशन ऑफ टर्पिनॉइड. टर्पिनॉइडचं क्लासिफिकेशन काय आहे, तर these are classified as monoterpenes, diterpenes, triterpenes, tetraterpenes and sesquiterpenes. Okay. तर मोनोटर्पिन्स मध्ये आयसोप्रीन युनिट असतात, टर्पिन्स मध्येच आयसोप्रीन युनिट असतात. आयसोप्रीन युनिट म्हणजे काय असतं, तर आयसोप्रीन युनिट म्हणजे 2-methyl-1,3-butadiene स्ट्रक्चर असतं आणि ते अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स असतं. ओके. आणि त्याचे चेन जे आहे ते
टू आयसोप्रीन युनिट पासून मेनी थाउजंड्स किती असू शकतात आयसोप्रीन युनिट कंटेंट मध्ये. ओके, तर मोनोटर्पिन्स मध्ये 2 आयसोप्रीन युनिट असतात आणि सेस्क्यू टर्पिन्स मध्ये 3. त्यानंतर त्याचा 2-2 काउंट वाढत जातो. म्हणजे डायटर्पिन्स मध्ये 4, ट्रायटर्पिन्स मध्ये 6, टेट्रा मध्ये 8 आयसोप्रीन युनिट्स आणि पॉली मध्ये, यस, पॉली मध्ये किती टर्पिन्स असतील, आयसोप्रीन युनिट असतील? Many. Many, yes, number of isoprene units are there. Then terpenoidचा जनरल फॉर्म्युला काय आहे? तर C5H8. Okay. Then we see the first drug of this chapter. This is mentha piperita. mentha piperita ला काय म्हणतो आपण मराठीमधनं? यस, बघितलं असेल घरात पुदिना. मसाला. यस, पुदिना. पुदिनाचं कंटेंट आहे मेंथॉल. ओके, आणि मेंथॉल हे मोनोटर्पिन आहे. मोनोटर्पिन अल्कोहोल आहे. CH3CH2. मोनोटर्पिन अल्कोहोल which is obtained from mentha piperita vulgaris. त्याला म्हणायचं ब्लॅक पेपरमेंट. आणि अजून एक त्याची स्पेसिस आहे, दॅट इज मेंथा पिपरिटा ऑफिसिनालिस, दॅट इज कॉल्ड एज व्हाईट पेपरमेंट. ओके, आणि त्याची फॅमिली आहे मेंथा पिपरिटाची लॅबिएटी फॅमिली. ओके, मोस्ट केमिकल कन्स्टिट्यूएंट काय असतात? मोस्ट ऑफ द इट कंटेन्स 1 to 3% volatile oil. ओके, आणि oil content not less than 44%. ओनली मेंथॉल 1 to 3% आहे. आणि बाकीचे जे ऑइल असणार आहेत विच इज नॉट डिराइव्ड येट, ते नॉट लेस दॅन 45%. तर शेवट 44% तर व्होलाटाईल ऑइल्स मेंथा पिपरिटा मध्ये असणारच आहे. आणि बिकॉज ऑफ दॅट व्होलाटाईल ऑइल we will use in that spices, used as a spices, used as a flavoring agent. Okay, प्रॉपर्टीज सांगितल्यात, कॉमन प्रॉपर्टीज. व्हाईट क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे, रूम टेम्परेचरला सॉलिड असतो, पण ऑर्डिनरी टेम्परेचरला गेलं तर इट गेट इन वेपर फॉर्म. ओके, सोल्युबिलिटी काय आहे? तर 70% अल्कोहोल मध्ये सोल्युबल आहे, इथर मध्ये सोल्युबल आहे, क्लोरोफॉर्म मध्ये सोल्युबल आहे. ओके, देन मग त्याचं आयसोलेशन कसं करायचं? आयसोलेशन ऑफ मेंथा पिपरिटा, menthol from mentha piperita, using Clavenger apparatus. Clavenger apparatus किंवा by using distillation unit. आता distillation unit तर तुम्हाला माहितच असेल, PP मध्ये वगैरे डिस्टिलेशन केलंय तुम्ही. तर Clavenger apparatus I will show here. तर हे मिक्सचर ऑफ कंपोनेंट्स असतं, यामध्ये एक्सट्रॅक्ट असतो आपला. हा जो राऊंड बॉटम फ्लास्क आहे इमेज मध्ये, त्यामध्ये आपलं जे कंटेंट असणार आहे, एक्सट्रॅक्ट असणार आहे, तो एक्सट्रॅक्ट यामध्ये प्रेझेंट असणार आहे. त्याला हीट करतो आपण, त्यामुळे त्यातले जे मेंथा पिपरिटा मधले व्होलाटाईल ऑइल्स आहेत आणि अदर जे कंपाऊंड्स आहेत ते या एक्सट्रॅक्ट मध्ये येणार. देन त्या एक्सट्रॅक्टला हीट केल्यावर आपण जे व्होलाटाईल ऑइल्स आहेत त्याचं वेपर्स फॉर्म होणार, वेपर्स. आणि हे वेपर्स या ट्यूब मधून, या क्लॅव्हेंजर apparatus मधून हे वेपर्स असे वरती जाणार. ओके, आणि इथं कंडेन्सर लावलेला असतोय.
इथं एक कंडेन्सर असतो आणि जेव्हा हे वेपर्स या कंडेन्सर मध्ये येतात तेव्हा त्या वेपर्सचं कंडेन्सेशन होऊन परत लिक्विड फॉर्म तयार होतो. ओके, and that liquid form is collected here only at the bottom. अशा प्रकारे मेन्था प्रिपरेटरचं आयसोलेशन, मेन्थॉलचं आयसोलेशन केलं जातं आणि इट इज रिक्रिस्टलाइज्ड बाय menthol is recrystallized by acetone as a used as a solvent. Recrystallize काय करतो आपण? रिक्रिस्टलायझेशन प्रोसेस काय असते? Yes. What is recrystallization method? केमिस्ट्री रिक्रिस्टलायझेशन का करतो? प्युरिटी ऑब्टेन करण्यासाठी. Yes, purity obtain करण्यासाठी. To get pure compound, so that we used that process. Then analysis of TLC. Analysis of TLC म्हणलं तर नुसतं thin layer chromatography नाही तर HPTLC, that is high performance thin layer chromatography. Okay. तर सॅम्पल प्रिपरेशन कसं करतो? मेन्थॉलचं सेपरेशन करण्यासाठी तर 1 milligram menthol is dissolved in 1 ml of methanol. मग कॉन्सन्ट्रेशन किती झालं? 1 milligram in 1 ml. Then concentration of mentholचं कॉन्सन्ट्रेशन किती झालं? वन मिलीग्रॅम मेन्थॉल घेतले आपण आणि 1 मिलीग्रॅम मध्ये ते डिझॉल्व्ह केले, या 1 ml मध्ये ते डिझॉल्व्ह केले. मग त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती झालं सोल्युशनचं? येस. बघून सांगा, विचार करून सांगा. देन मोबाईल फेज कुठली वापरतो आपण? तर प्युअर क्लोरोफॉर्म. सॉल्व्हंट रन करायचं, कंपाऊंड रन करायसाठी जे पोलॅरिटी प्रमाणे जे सॉल्व्हंट वापरतात ते इम्पॉर्टंट आहे. ओके, मोस्टली जे आपण सेपरेट आउट करतो कंपाऊंड त्याचे RF फॅक्टर मोस्ट इम्पॉर्टंट असतात, ते आयसोलेशन साठी कन्सिडर केले जातात दुसऱ्या जे आपण रेफरन्स आयसोलेशन करतो ते. ओके, त्यामुळे सॉल्व्हंट सिस्टीम ही फार महत्वाची आयसोलेशन कंपाऊंडचं आयसोलेशन करताना. तर मेन्थॉलचं आयसोलेशन करताना कुठली सॉल्व्हंट सिस्टीम वापरले? तर क्लोरोफॉर्म, ओनली क्लोरोफॉर्म. ओके, आणि डिटेक्टिंग एजंट काय वापरलेत? डिटेक्टिव्ह किंवा स्प्रेइंग रिएजंट. म्हणजे आपण जी TLC करतो त्या TLC वर स्प्रे करायचं सॉल्व्हंटने, किंवा सल्फ्युरिक ऍसिड असेल किंवा 1% व्हॅनिलिन असते. मग ते डिटेक्टिंग रिएजंट काय करतात? तर TLC मध्ये स्पॉट जो आहे, आपला कंपाऊंड जेवढा रन झालाय त्या स्पॉटला कलर प्रोड्यूस करतात. पर्टिक्युलर येलोइश कलर असेल, रेडिश कलर असेल, पिंकिश कलर असेल, त्यावरून आपण इंडिकेट करतो दॅट कंपाऊंड इज सक्सेसफुली
separated. Okay. स्टेशनरी फेज कुठली असेल मग? TLC साठी स्टेशनरी फेज कुठली? स्टेशनरी कंपाऊंड कुठला वापरतो आपण TLC साठी? सिलिका जेल. सिलिका जेलच वापरतात ना TLC साठी. यस. देन युटिलायझेशन युजेस काय आहेत? मेंथॉलचे युजेस सांगा. व्हॉट आर द युजेस ऑफ मेंथॉल? It is used as a flavoring agent. फ्लेवरिंग प्रॉपर्टी आहे ना मेंथॉलची. स्पाइसेस मध्ये वगैरे यूज करतात, मसाल्यामध्ये. देन कार्मिनेटिव्ह इन नेचर, अँटीस्पाझमोडिक, अँटीप्युरायटिक. अँटीस्पाझमोडिक म्हणजे काय? यस. व्हॉट इज अँटीस्पाझमोडिक? मसल्स मध्ये किंवा एखाद्या वेन मध्ये जर कॉन्ट्रॅक्शन झालं तर त्याला आपण स्पाझम म्हणतो. ओके, बरोबर ना? किंवा मसल्स वेन स्वेन झाली किंवा एखादी मसल स्वेल झाला तर त्याला स्पाझम स्पाझम त्याला म्हणतो आपण स्पाझम. ओके, मग ते स्पाझम कमी करण्यासाठी मेंथॉल वापरतात. दॅट इज कॉल्ड ॲज antispasmodic. These are the uses of menthol. Okay, then we will move towards next, that is citral compound. What is this? हे कोणतं प्लांट आहे? ओळखता येते का? यस संकेत, कोणतं प्लांट आहे? दिस इज लेमन गवती ग्रास. चहा आहे का सर? हा, यस, गवती चहा. That is called as लेमन ग्रास. त्यापासून आपण काय डिराइव्ह करतोय? सिट्राल. It is in two forms, citral A and citral B. हा अल्डिहाइड आहे, मोनोटर्पिन अल्डिहाइड आहे सिट्राल, which is obtained from Combipogon flexus or Combipogon martini. Okay, that belongs to family Gramineae. And it contains not less than 75% of citral. Okay, that is main chemical constituent. GPAT साठी chemical constituent and families important आहे. Okay, 75% अल्डिहाइड असतं लेमन ग्रास मध्ये. अल्डिहाइड म्हणजेच काय तर सिट्राल.
अजून कुठल्या सिट्राल कशा कशामध्ये प्रेझेंट असतं माहितीये का? सायट्रस फ्रूट कुठले कुठले आहेत त्यामध्ये सिट्रॉल प्रेझेंट असतं. येस, एखादा एक्झाम्पल, लेमन ऑइल मध्ये किंवा ऑरेंज ऑइल, लेमन मध्ये किंवा ऑरेंज मध्ये जे ऑइल असतं त्यामध्ये सिट्रॉल प्रेझेंट असतं. ओके. देन प्रॉपर्टीज काय आहेत तर कॉमन प्रॉपर्टीज आहेत ज्या टर्पेनॉइडच्या आहेत. अपिअरन्स कसा आहे? क्लिअर पेल येल्लो. पेल येल्लो मीन्स इट इज व्हाइटिश येल्लो. ओके. ओडर काय? लेमन लाईक ओडर. Then solubility, it is soluble in 3 parts of 70% alcohol. Also in chloroform, fixed oils. Okay. And it is insoluble in water. Boiling point काय आहे त्याचा? 224 224 to 228 degrees Celsius. Then isolation कसं केलं जातं? तर by distillation method. हायड्रोडिस्टिलेशन म्हणजे वॉटर बरोबर डिस्टिलेशन करायचं लेमन ग्रासचं. ओके. फॉर बाय युजिंग डिस्टिलेशन युनिट और बाय युजिंग सॉक्सलेट apparatus. जर सॉक्सलेट apparatus वापरलं तर परत त्याला डिस्टिलेशन युनिट लावावं लागणार. म्हणून आपण डायरेक्टली इथं डिस्टिलेशन युनिट लावतो आणि डिस्टिलेशन युनिट मध्ये काय डायरेक्ट कंडेन्सर लावला जातो. क्लॅव्हेंजर apparatus मध्ये एक पाईप असते आणि त्यानंतर कंडेन्सर असतो आणि डिस्टिलेशन मध्ये डायरेक्ट कंडेन्सर जोडतो. त्यामुळे काय जे वेपर्स फॉर्म होणार आहेत ते वेपर्स डायरेक्टली कंडेन्स होतात कंडेन्सर मध्ये आणि आपण ते कंडेन्स झालेले वेपर म्हणजे जे लिक्विड तयार होते ते आपल्या बाकीच्या राऊंड बॉटम किंवा फनेल मध्ये किंवा कोनिकल फ्लास्क मध्ये कलेक्ट करतो. ओके. आणि त्याचं मग परत अनालिसिस करायचं कसं तर युव्ही ऍब्सॉर्प्शन सेक्टा घ्यायचा, त्यानंतर HPLC करून बघायचं, HPLC करून बघायचं, मास स्पेक्ट्रोस्कोपी करून बघायची, असं त्याचं अनालिसिस करायचं परत. ओके. देन आयडेंटिफिकेशन टेस्ट काय आहे? तर जे सेपरेट केलेलं अल्कोहोलिक सोल्युशन आहे सुदान रेड बरोबर ट्रीट करायचं. दॅट गिव्स रेड कलर. ओके. दॅट आणि रेड कलर जर आला तर दॅट इंडिकेट्स द प्रेझेन्स ऑफ सिट्राल इन दॅट पर्टिक्युलर कंपाऊंड. ओके. देन अजून एक टेस्ट आहे बघा सिट्राल साठी. तर त्या सिट्राल मध्ये ना अल्कलाइन कंटेंट, कुठलेही अल्कलाइन कंटेंट ट्रीट करायचं किंवा अल्कलाइनचं सोल्युशन जे आहे ते सिट्राल बरोबर ट्रीट करायचं. तेव्हा काय होतं तर रेड कलर देतो सोल्युशन. ओके. दॅट इंडिकेट्स द रेड कलर इंडिकेट्स दॅट देअर इज अ प्रेझेन्स ऑफ सिट्राल इन दॅट पर्टिक्युलर कंपाऊंड. ओके. देन TLC अनालिसिस कसं करायचं? आता हे आयडेंटिफिकेशन टेस्ट टेस्ट म्हणजे काय? हे क्वालिटेटिव्ह अनालिसिस आणि TLC काय आहे? क्वांटिटेटिव्ह अनालिसिस. ओके. सॅम्पल प्रिपरेशन काय कसं करायचं सिट्राल साठी? तर 1 मिलीग्राम सिट्राल डिसॉल्व्ड इन 1 ml ऑफ मिथेनॉल. मोस्ट ऑफ जे
डिझोल्युशन साठी जे सॉल्व्हंट वापरतात ते मिथेनॉल किंवा क्लोरोफॉर्म असतं. ओके, जेव्हा आपण HPTLC करतो, मोस्ट ऑफ द सॉल्व्हंट फॉर स्टँडर्ड सॅम्पल इट इज डिझॉल्व्ड इन मिथेनॉल ओनली और क्लोरोफॉर्म. ओके, कारण मिथेनॉलची पोलॅरिटी एवढी आहे की कुठलाही सॅम्पल जरी असेल, म्हणजे एखादं कंपाऊंड असेल ते डिझॉल्व्ह होत नसेल तर कुठलंही कंपाऊंड जे आहे ते मिथेनॉल मध्ये डिझॉल्व्ह होतं. ओके, त्यामुळे फर्स्ट प्रिफरन्स जो दिला जातो तो मिथेनॉलला दिला जातो, त्यानंतर क्लोरोफॉर्मला. ओके, त्यानंतर मोबाईल फेज काय आहे त्यासाठी, तर प्युअर क्लोरोफॉर्म. देन डिटेक्टिंग एजंट कुठले आहेत, डिटेक्टिंग एजंट also called as a spraying agent. The 2,4-dinitrophenyl hydrazine reagent, also 5% H2SO4, sulfuric acid. अजून एक वापरलं जातं 10% सोडियम हायड्रॉक्साइड सोल्युशन आणि 10% मिथानॉलिक पोटॅशियम अँड मिथेनॉलचं कॉम्बिनेशन असतं 10%. हे जे रिएजंट आहेत ते डिटेक्टिंग एजंट किंवा कलरिंग एजंट म्हणून वापरतात. ओके, तर युटिलायझेशन काय आहे, युजेस काय आहेत, सिट्रालचे युजेस काय, यस, फ्लेवरिंग एजंट म्हणून वापरतात. अजून परफ्यूम इंडस्ट्रीमध्ये फ्लेवरिंग एजंट म्हणून वापरतात. Citral also it is a precursor of for synthesis of beta alanine. बीटा आयोनिन साठी प्रिकर्सर आहे सिट्राल, त्याशिवाय बीटा आयोनिन फॉर्म होत नाही. आणि बीटा आयोनिन कशासाठी वापरतात, कुठल्या सिंथेसिस साठी वापरतात, यस, जीपॅट साठी क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला यायला पाहिजे. बीटा आयोनिन हे स्टार्टिंग मटेरियल आहे सिंथेसिस ऑफ, कशासाठी, विटामिन ए. विटामिन ए च्या सिंथेसिस साठी बीटा आयोनिन जे आहे ते स्टार्टिंग मटेरियल आहे. ओके, दिस मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन फॉर MCQs. So these are the uses of the citral. and storage condition काय असतील most of the volatile oil साठी, yes, tightly packed container. okay, tightly packed container असायला पाहिजे. It should be in amber color bottle, बरोबर ना. And it should be placed in cool place. Okay, अजून एक ड्रग घ्यायचा का बास दोन आज, यस. स्ट्रक्चर एक्सप्लेन करा सर. काय म्हणता, स्ट्रक्चर दाखवा फक्त म्हणजे. स्ट्रक्चर, दिस इज द स्ट्रक्चर. आयसोप्रीन युनिट फक्त लक्षात ठेवायचे आपल्याला.
Sorry, this is not structure. This is the structure of citral. Okay. Yes, sir. Okay. Give me present. Number 2, 3, Present, sir. 4, number 13, number 18, 20, 24, 25, 26, 27, 29, 30, 31, 33, 35, 38, 41, 42, 43, 46, 48, 49, 51, 52, 53, 55, 61, 63, 68, 69, 'Okay, we'll stop.